प्रश्न क्रमांक 3 दिलेला आहे। एखाद्या दिलेल्या अपूर्णांकात, आता अपूर्णांक म्हणजे काय तर जे अंश आणि छेदामध्ये असतात, म्हणजे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरच्या फॉर्म मध्ये। मी म्हणून झालो की 5 आणि 7 ही संख्या आहे जी अंश आणि डिनॉमिनेटर मध्ये दिलेली आहे। मग आता बघ, दिलेल्या अपूर्णांकात एकच नैसर्गिक संख्या अंशामध्ये आणि छेदामध्ये मिळवल्यास, आता मी नैसर्गिक संख्या एकही आहे दोन्ही आहे, मी एकच संख्या एक किती मिळवला तर एक किती मिळवला, तर इथं 6 भागेला किती होऊन झालं 8 होऊन झालं। मग इथे जर शॉर्टकट मध्ये करतो तर 2 त्रिक 6 2 चौक 8 झालं। त्याच्यानंतर काय म्हणते, एखाद्या दिलेल्या अपूर्णांकात एकच नैसर्गिक संख्या अंशामध्ये आणि छेदामध्ये मिळवली तर तयार होणारा नवीन अपूर्णांक चला पाहू। आता हे 5 भागला 7 आहे, मी संख्या बदलवतो। आता इथं 2 आहे, इथं 2 आहे, किती होऊन झाले 5 आणि 2 7, इथं होऊन झाले 9। आता येले भाग जात नाही, हा 7 भागेला 2 आहे, आणि याचं उत्तर काय आलं 3 भागेला 4 आलं। किती आलं हे 3 भागेला 4। आता बघ, जेव्हा मी एक ही नैसर्गिक संख्या अंश आणि छेदामध्ये मिळवली तेव्हा मला हा अपूर्णांक 3 भागेला 4 भेटला, जो 5 भागेला 7 पेक्षा लहान आहे। आणि इथं 5 भागेला 7 मध्ये जेव्हा मी संख्या बदलवली 2 आणि 2 दोन्ही ठिकाणी अंश आणि छेदामध्ये 2 2 मिळवले, तेव्हा हे 7 भागेला 9 झालं। आता ही संख्या 3 भागेला 4 पेक्षा आणि 5 भागेला 7 पेक्षा मोठी आहे। म्हणजे आपल्याजवळ जे पर्याय पहिल्या सारखाच राहतो हे चुकीचं आहे, मूळ अपूर्णांकापेक्षा मोठा असतो हे चुकीचं आहे, कारण मोठाही आहे तर लहानही आहे। मूळ अपूर्णांकापेक्षा लहान असतो हे नाही आहे, कारण मोठा निघाला। त्याच्यानंतर मूळ अपूर्णांकापेक्षा मोठा वा लहान असू शकेल, तर ही शक्यता जास्त आहे, म्हणून 4 नंबरचा पर्याय आपला बरोबर आहे। लक्षात आलं सगळ्यांना? हे गणित झाल्यानंतर 14 नंबरचं गणित आहे आपलं, बघा। 4 1/2 प्लस 2 1/4 डिवायडेड बाय 4 1/2 मायनस 2 1/4 ची किंमत किती होईल? मग मी याची मांडणी करतो। ही मांडणी करत असताना बघा, 4 1/2 प्लस 2 1/4 त्यानंतर डिवाइड बाय 4 1/2 मायनस 2 1/4 मी जसंच्या तसं लिहिलं। इथं हा ब्रॅकेट मी 4 प्लस 1/2 म्हणजे इथे काही नाही आहे म्हणजे प्लस आहे, प्लस इथं 2 प्लस 1/4 काही नाही आहे म्हणजे काय असतं, इथं 2 आणि 1/4 च्या मध्ये काही नाही म्हणजे प्लस, डिवाइड बाय हे साइन ऍज इट इज, त्यानंतर 4 प्लस 1/2 मायनस 2 प्लस 1/4 लिहिलं हे। त्यानंतर बघा 2 into 4 8 होतं, म्हणजे मी असं लिहितो तुम्हाला समजण्यासाठी एक स्टेप जास्तीची, 4 into 2 प्लस 1/2 इथं 4 into 2 प्लस 1/4 त्यानंतर डिवाइड बाय इथे तसंच 4 into 2 प्लस 1/2 मायनस 4 into 2 प्लस 1/4। चला याला सॉल्व करू। मग 4 दुनी 8 अधिक 1 भागेला 2 अधिक 4 दुनी 8 अधिक 1 भागेला 4 त्यानंतर डिवाइड बाय 4 दुनी 8 अधिक 1 भागेला 2 मायनस 4 दुनी 8 अधिक 1 भागेला 4 त्याच्यानंतर 8 अधिक 1 9 भागेला 2 प्लस 8 अधिक 1 9 भागेला 4 जसेच्या तसे, त्यानंतर डिवाइड बाय इथं 8 अधिक 1 9 भागेला 2 मायनस 8 अधिक 1 9 भागेला 4। तर बघा इथं 4 आहे इथं 2 आहे, तर डिनॉमिनेटर सारखा करायचा, तर नेक्स्ट स्टेप मध्ये मी इथं 9 भागेला 2 आहे, इथं मला 4 पाहिजे, इथे 4 आहे म्हणून याला 2 ने मल्टिप्लाय केलं, तर यालाही 2 ने मल्टिप्लाय केलं आणि 9 भागेला 4 जसेच्या तसे, डिवाइड बाय इथं 4 आहे तर इथे मला 4 पाहिजे, तर 9 भागेला 2, तर याला 2 ने गुणलं म्हणजे 4 येईल, तर याला 2 ने गुणलं म्हणून यालाही 2 ने गुणणार, मायनस 9 भागेला 4 जसेच्या तसे। आता बघा 9 दुनी 18 2 दुनी 4 अधिक 9 भागेला 4 जसंच्या तसं, डिवाइड बाय इथं 9 दुनी 18 2 दुनी 4
मायनस 9/4 जसंच्या तसं. आता डिनॉमिनेटर सारखे झालेले आहेत. मी या साईडचं गणित मोडतो. तर डिनॉमिनेटर सारखे आहेत, तर खालच्या संख्या मी डिनॉमिनेटर सारखाच लिहितो म्हणजे 4 लिहिला, आणि वरच्या संख्यांची बेरीज म्हणजे 18 अधिक 9. त्यानंतर इथं डिव्हिजन आहे, तर डिव्हिजनच करणार. त्याच्यानंतर 18/4 मायनस 9/4 यांचा डिनॉमिनेटर सारखा आहे म्हणून 4 लिहितो, आणि वरते जे ऑपरेशन आहे 18 मायनस 9 18 मायनस 9 ऍज इट इज जशीच्या तशी लिहितो. 18 अधिक 9 तर किती होईल? 27/4 डिवाइड बाय 18 मधून 9 गेले, 9 राहिले भागिले 4. आता इथे डिव्हिजन साइन आहे, इथं मल्टिप्लिकेशन करायचं आहे, तर 27/4 जशीच्या तशी. पण या डिव्हिजनच्या ठिकाणी जेव्हा मी मल्टिप्लिकेशन करन तेव्हा हा जो आकडा आहे हा उलटा लिहावा लागेल, म्हणजे 4 वरती आणि 9 खाली. ह्या डिव्हिजनचं मल्टिप्लिकेशन लिहिलं म्हणून हा आकडा काय झालाय? उलटा झालेला आहे. तर बघा, तुम्हाला जर स्टेप समजत नसेल तर हळूवारपणे व्हिडिओ थांबू बघू शकता, रिवर्स पण घेऊ शकता, पण पूर्ण स्टेप बघा. मी थोडं गडबड जरी करत असेल तर तुम्हाला व्हिडिओ मागे घेऊन परत बघता येतो. रिपीट बघितला तरी चालेल. अडचणी असल्यास कमेंट करा की फास्ट होत आहे का, किंवा काही अडचणी आहे का, आणखी डीप मध्ये घ्यायचं का, तर याच्यासाठी कमेंट करा, मी करतो ऍडजस्ट. ठीक आहे. तर बघा, इथं आता काय झालं की 4 आणि 4 कॅन्सल झाला कारण गुणाकार आहे, आणि त्याच्यानंतर 9 1 9 9 3 27, आणि इथं फक्त काय राहिलं? 4 4 कॅन्सल झालाय, 9 3 27 म्हणजे आपल्याला जी मिळणारी संख्या आहे हे पूर्ण उत्तर याचं 3 येणार आहे, कारण 9 3 27 फक्त 3च उरले आपल्याजवळ. तर आपल्या पर्यायामध्ये 3 हे आहे का? तर हो, तर 3 नंबरचा ऑप्शन 3 आहे, म्हणून आपलं जे उत्तर आहे हे 3 बरोबर आहे. व्हिडिओ आवडल्यास मित्रांना शेअर करा आणि लाईक करा. सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण मी नवीन व्हिडिओ टाकला की तुम्हाला लगेचच आपोआप कळतं. चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओ अपलोड झाला की लगेच कळेल. ठीक आहे.